श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। दुर्लक्ष करू नका, फक्त खऱ्या भक्ताच्या नशिबातच आजचा हा संदेश आला आहे। देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश पूर्ण ऐका। माझ्या बाळा, तुझ्या संकटाचा रक्षण करता आहे आणि आज तू माझे नामस्मरण केल्यावर मी तुला माझे दर्शन देण्यास भाग पडले आहे। माझ्या मुला, आज मला तुझे ऐकण्याची गरज आहे, जेणेकरून तू तुझ्या आयुष्यात असे बदल करू शकशील जे तू पूर्वी केले नाहीस। माझा आशीर्वाद घेतल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आपोआप संपतील। जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट टाईप करा, भाग्यवंत ठराल। तुमचे सर्व रोग, तुमचे त्रास बरे होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात योग्य मार्गावर जाण्यास सक्षम व्हाल। माझ्या मुला, जीवनाचा मार्ग नेहमीच कठीण असतो। आज मी तुम्हाला ज्या मार्गाबद्दल सांगणार आहे तो असा आहे जो तुम्ही याआधी ऐकला नसेल किंवा तुम्हाला ऐकूही येणार नाही, कारण यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे चांगले होईल। जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर डोळे बंद करून माझा हा संदेश ऐकून तुमच्या समस्या संपतील। माझे शब्द आज तुमचे जीवन बदलण्याचे काम करतील, जे प्रथम तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल आणि तुम्हाला शांती देईन। माझ्या मुला, तू नेहमी आठवून रडतोस, तू मला समस्या सांगतोस आणि तुझी हाक ऐकून मला वाटते की मी तुला पण इतका मार्ग दाखवला आहे की त्यामुळे प्रत्येक वेळी त्या मार्गावर चालणे आपल्याला शक्य होत नाही। आज मी तुम्हाला हा संदेश ऐकायला भाग पाडत आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालत राहा। मला माहीत आहे की तू कधीही कोणावर अन्याय केला नाहीस आणि तुझ्यावर अनेक अन्याय झाले आहेत। तुम्हाला हव्या त्या गोष्टी कधीच मिळू शकल्या नाहीत, म्हणून तुमचा प्रभू स्वतः तुमच्या सर्व इच्छा द्यायला आला आहे। मी तुमच्यावर खूप प्रेम करतो माझ्या मुला। तुझे कोमल हृदय नेहमी इतर लोकांसाठी काळजीत असते, ज्यामुळे तू देखील कधी कधी खूप भूतकाळाचा विचार करता। भूतकाळात माझ्यासोबत असे का घडले याची काळजी करता, तर कधी लोकांनी माझ्यासोबत असे का केले याचा विचार करून तुम्हाला खूप काळजी वाटते। माझ्या मुला, मला माहीत आहे की लोकांनी तुझा खूप फायदा घेतला आहे, पण मला एक सांग, तू लोकांना ही संधी दिली आहेस। माझ्या मुला, ज्या लोकांना तू मदत केलीस ते आज तू दिलेली मदत पूर्णपणे विसरले आहेत। त्यांच्या वाईट काळात तुम्ही त्यांना किती साथ दिली आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी किती मदत केली ते त्यांना आता आठवत नाही। सहमत असाल तर हा संदेश लाईक करून होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा। आणि माझ्या मुला, या कोमल हृदयामुळेच तू लोकांच्या संपर्कात आला आहेस आणि लोक तुमच्या या गोष्टीचा फायदा घेतील। त्यांना माहीत आहे की तुम्ही शुद्ध मनाने आणि प्रामाणिक व्यक्ती आहात। तुम्ही त्यांना नक्कीच मदत कराल आणि असे लोक प्रत्येक वेळी तुमचा गैरफायदा घेतील, म्हणूनच हे सर्व पाहावे लागते। हा सगळा त्रास आणि दुःख या कोमल मनामुळे सोसावे लागत आहे। तुझे हृदय इतके कोमल आहे की या हृदयामुळे तू खूप दुःखी आहेस। माझ्या बाळा, असे किती दिवस उदास राहायचे? तुम्ही स्वतःला विचार करा की तुमचे जीवन आता अशा टप्प्यावर आहे जिथे तुम्हाला बदलण्याची गरज आहे, पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। त्या कर्मामुळे तुमचा वाईट काळ लवकरच निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात नवा सूर्य उगवेल। होय माझ्या मुला, तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा काळ लवकरच बदलणार आहे। तू माझ्याकडून कल्पना केलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे, तुला ती प्रत्यक्षात मिळणार आहे। आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी 2424 टाईप करा आणि आपला संदेश शेअर करा। माझ्या मुलांनो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की या जगात सर्व प्रकारची माणसे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक वळणावर ही माणसे भेटतील।
तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल तरी जीवनात तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांशी टक्कर देत राहाल. असे काही लोक आहेत जे तुम्हाला मदत करायला सदैव तत्पर असतात. जोपर्यंत प्रसंगात तुमच्यासोबत असतो, मग तो चांगला असो वाईट, तर असे काही लोक असतात जे तुमच्या पाठीमागे एक करतात आणि समोर दुसरे काही. असे लोक तुमच्या समोर चांगले असल्याचा आव आणतात आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध वाईट कट रचतात. माझ्या मुला, कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस, कारण जर तू सर्वावर सहज विश्वास ठेवलास तर वाईट लोक तुमच्या चांगल्या काळात वाईटात बदलतील आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा सर्व गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागतील आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या अंधश्रद्धेमुळे होईल. म्हणून वाईट लोकांपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात फायदेशीर आहे, कारण तुम्ही स्वतःबद्दल कधीही वाईट विचार करणार नाही. तुम्ही फक्त तुमची सत्कर्म करत राहा, कारण तुमची चांगली कर्मच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जर तुमची तत्त्व चांगले असेल तर तो आपल्याला सर्व काही देतो आणि जर कर्माचे तत्त्व वाईट असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त वाईट देतो. तुमची चांगली कृत्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात मदत करतील. त्यामुळे तुमच्या कर्माकडे अधिक लक्ष द्या. जो व्यक्ती आपल्या कृतीत आपले कर्म पाहतो तो नेहमीच यशस्वी होतो. जो माणूस आपल्या कृतीत आपली कृती पाहू शकत नाही तो चुकीच्या गोष्टी करून यश मिळवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे त्याला एक ना एक दिवस पश्चाताप करावा लागतो. बाकी सर्व काही तुमच्या स्वामीवर सोडा. मी तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकीन आणि तुम्हाला शांती आणि आनंद देईन. तुला पाहिजे ते सर्व सुख मी देईन तुला, कारण माझे काम नेहमी माणसाला प्रत्येक कामात यशस्वी करणे असते. पण तेच लोक यशस्वी होऊ शकतात जे लोक माझी उपासना करतात आणि मी दाखवलेल्या मार्गावर चालतात. त्यांना यश मिळते आणि अशा लोकांच्या आयुष्यात कधीही फसवणूक होत नाही. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.